नमस्कार. ब्लाऊजचा पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा याला कुठेही पायपिंग म्हणजे गोट न घालता गळा कसा तयार करायचा ते पहा. विशेषतः पुढचा गळा. तर आपण प्रथम पाठीमागचा गळा कसा तयार करायचा कुठेही पायपिंग किंवा गोट न करता ते पाहूयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रथम काय केलं, अस्तर आणि ब्लाऊज पीस उलट दिशेने धरलं, कमरेच्या बाजूला एक टीप मारून घेतली. आता आपल्याला कमरपट्टी लावायला लागणार नाही, ही पण गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तर आता गळा आहे तो गोल आहे, तर तो मध्यातून मी शिलाई केला. तुम्ही एका साईडनं पण करू शकता. मी मध्यातून करते म्हणजे फिनिशिंग परफेक्ट येतं. आता बघा एका बाजूने शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचं, पुन्हा त्या पहिल्या टिपेवरती अर्धा इंच धरायचं आणि दुसऱ्या बाजूला ना टिप घालून घ्यायची. तर गळ्याचं कापड हे उलट दिशेने आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक या दोन्हीच्या मेन बाजू ज्या आहेत म्हणजे सरळ बाजू ज्या वरती येणार आहेत त्या आतमध्ये गेलेल्या आहेत, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता बघा हा बॅकनेक आहे म्हणजे पाठीमागचा गळा आहे. तर आता कट्स मारून घ्यायचे. कमरेला टिप मारली, कमरेला मारायचे नाहीत कट्स, फक्त गळ्याला कट्स मारायचे. एक्स्ट्रा कुठे धागे वगैरे असतील तुम्हाला वाटत असेल तर कट करून घ्यायचं, जसं मी घेतलेलं आहे. आता काय करायचं, याला ओपन करून घ्यायचं. म्हणजे आपण प्रथम बॅक पार्ट पाहणार आहोत आणि पुन्हा फ्रंट पार्ट म्हणजे पुढचा गळा. तर आता बॅक पार्ट तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला आहे, म्हणजे बिन पायपिंग करता किंवा गोड घालता तयार करतात, पण फ्रंट पार्ट कधी पाहिला नसेल. त्यामुळे फ्रंट पार्ट नक्की पहा. आणि कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. कमरेच्या बाजूला उलट धरून आतल्या साईडने टिप मारून घेतली. आता कमरपट्टी लावायला लागणार नाही. आता गळ्याच्या बाजूला देखील उलट धरूनच मी काय केलेलं आहे, सरळ बाजू वरती काढून उलट धरून आहे ना अस्तरच्या बाजूने टिप मारलेली आहे. अस्तरच्या बाजूने का मारायची, तर अस्तर बाहेर दिसत नाही मेन फॅब्रिकच्या, त्यामुळे अस्तरच्या बाजूला अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. तर बघा आता बॅक पार्टचा गळा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. याला आपण कुठेही आता पायपिंग किंवा गोट घालणार नाही आहोत. तर असा गळा ओपन केल्यानंतर तुम्हाला आता दिसणार आहे. तर साईडला देखील काय करायचं, लगेच अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा आहे ना फॅब्रिक ते कट करून काढायचं. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि फ्रंट पार्टचा गळा कसा बनवायचा हे नक्की पहा. आता बघा दुसऱ्या साईडला देखील अशीच प्रोसेस करायची आहे आणि तुम्हाला गळा लगेचच पाहायला भेटणार आहे. म्हणजे बॅक पार्टचा गळा झाला, पण अगदी थोड्या वेळातच बॅक पार्टचा गळा आपला रेडी झाला. तर कुठेही पायपिंग किंवा गोट घातलेला नाही आणि गळा बघा आता कसा रेडी झालेला आहे हे पहा. कुठेही पायपिंग आणि गोट घालायची गरज नाही, एकदम फिनिशिंगमध्ये अगदी व्यवस्थित असा हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर फक्त गोल्डच नाही तर डिझायनर गळे पण तुम्ही अशा प्रकारे बॅक पार्टला बनवू शकता. तर पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे, सगळ्या बाजू एकसारख्या व्यवस्थित आलेल्या आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. तर आता हा झाला बॅक पार्ट. तर बॅक पार्टवरती तुम्ही असा गळा बनवला ना तर लेस पण खूप छान दिसते, म्हणजे फिनिशिंगमध्ये बसते बघा. तर लेस बसून दाखवते याच्यावरती कशी बसवायची हे पहा. मी डिझायनर लेस घेतलेली आहे आणि अशा प्रकारे या गळ्यावरती बसवत आहे. जर तुम्ही बॅक पार्टला गोट घातला तर तुम्हाला म्हणजे पायपिंग केली तर अशी लेस बसवता येत नाही. म्हणजे तुम्ही नाही बसवली लेस तरी चालणार आहे. ओपन गळा आहे जसा मगाशी मी बनवलेला होता तसा ठेवला तरी काहीच अडचण नाही, परंतु लेस अशा प्रकारे बसवल्यानंतर तो अजूनच छान दिसतो. तर बघा अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, याला जो आपण गळा बनवून घेतलेला होता याच्यावरती काय केलेलं आहे, आता लेस बसवून दाखवलेली आहे. तर बघा गळ्याचं फिनिशिंग कसं आलेलं आहे. डिझायनर गळे पण तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता, म्हणजे उलट दिशेने शिलाई करायची आणि पुन्हा सरळ करून त्याच्यावरती टिप मारून शिलाई करून घ्यायची. बघा गळा किती व्यवस्थित, कुठेही तुम्हाला हा गळा वाकडा तिकडा तिरकस वगैरे दिसणार नाही. एकदम फिनिशिंगमध्ये हा गळा जो आहे तो बॅक पार्टचा रेडी झालेला आहे. डबल टिप मारून घेतली लेसला, मोठी लेस होती त्याच्यामुळे. बघा शोल्डर पण डाऊन होत नाही कुठे देखील. आता हा आपल्याला फ्रंट पार्टला जोडण्यासाठी एकदम परफेक्ट रेडी झाला. आता हा फ्रंट पार्ट घेतला, आता फ्रंट पार्टचा गळा पाहूया कसा तयार करायचा. तर प्रथम काय करायचं, उलट दिशेनेच धरायचं मगाच्यासारखं. बघा कटोरी एकमेकाच्या विरुद्ध दिशेने टाकायची, म्हणजे सरळ बाजू आहे ना ती आतल्या बाजूला गेली पाहिजे आणि उलट बाजू असते ना ती वरती आली पाहिजे. हे पहा ही उलट बाजू आहे, ही पण उलट बाजू आहे. गळे एकमेकाच्या विरुद्ध आहे, ही सरळ बाजू आहे पहा आतली, ही सरळ बाजू आहे. आणि गळे एकमेकाच्या विरुद्ध आले पाहिजे, म्हणजे गोलाकार सेप एकमेकाच्याकडे आला पाहिजे. आता काय करायचं, जो वक्राकार सेप असतो गळ्याचा, फक्त गळ्याचा एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त गळ्याच्या सेपला काय करायचं, अशा प्रकारे टीप मारून घ्यायची. बघा मी टीप मारून घेतली. आता दुसऱ्या पण गळ्याला अशाच प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला उलट बाजूनेच टीप घालून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला.
ही गोष्ट व्यवस्थित पहा, कारण हा कटोरी ब्लाऊज आहे. ही प्रोसेस तुम्ही प्रिन्स कटला पण करू शकता. आता बघा हे झालं का, याला 3 कट्स मारायचे, एक दोन्ही कडेला 2 आणि मध्ये एक. हे पहा, दोन्ही कडेला 2 आणि मध्ये एक, असे 3 कट्स मारून घ्यायचे. कट्स मारणे महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, तरच तुमचा गळा ओपन होणार. पहा मी उलट केला. आता सरळ बाजू वरती आल्या कटोरीची. सरळ बाजू जी आहेत ना, आपण उलट दिशेने मगाशी टिप मारून आता सरळ करून घेतलं, सरळ बाजू वरती आली. बघा मी कटोरीच्या अस्तरच्या बाजूने काय केलेलं आहे, याला टिप घालून घेतली, तर गळा आपला कटोरीचा रेडी झाला. तर आता काय करायचं, साईडनं देखील लगेच टिप घालून घ्यायची सगळ्या बाजूने. पहा सगळ्या बाजूने अशा प्रकारे काय करायचं, लगेचच टिप घालून घ्यायची आणि एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं, कुठं साईडला जे फॅब्रिक दिसतं ना ते. तर बघा गळा कसा रेडी झाला. तर दुसऱ्या बाजूला पण बघा अशा प्रकारे उलट करून घ्यायचं. सरळ बाजू वरती आली. आता अस्तरच्याच बाजूने काय करायचं, याला सगळ्या बाजूने काय करायचं, टिप घालून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी टिप घालायची. तर फिनिशिंगमध्ये कुठेही बघा पायपिंग न करता कटोरीचा गळा जो आहे, जो आपल्या फ्रंटच्या गळ्याला येणार आहे, तो रेडी झालेला आहे. आता साईडनं देखील टिप्पा घातल्या, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. आता हा झाला साईड पार्ट एकमेकासमोर मांडायचा, समोरासमोर गळे मांडायचे. बघा समोरासमोर गळे मांडायचे, व्यवस्थित लक्ष देऊन पहा तरच जमणार आहे. आणि उलट दिशा म्हणजे सरळ बाजू आत गेली पाहिजे आणि उलट बाजू आहे ती वरती आली पाहिजे. बघा आता गळ्याच्या बाजूला अशा प्रकारे उलट दिशेने अस्तर आणि उलट दिशेने फ्रंट पार्ट घेऊन काय केलेलं आहे, टिप मारून घेतली. आता याला उलट केलं म्हणजे सरळ बाजू वरती आली आणि जी उलट बाजू होती आत गेली उलट केल्यामुळे. आता गळ्याच्या बाजूला टिप मारली आणि साईड पार्टला साईडने देखील सगळ्या टिप मारून घेतली. तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन पहा, मी तर सांगतच आहे, असं करा म्हणजे तुम्हाला हे जमणार आहे. आता बघा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. हे पहा मी एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं आणि बघा आता गळा कसा रेडी झालेला आहे. आता गळ्याला कुठेही गोट पायपिंग करायची गरज नाही, उलट करून सरळ करून टिप मारून घेतलं. याला पण पहा उलट दिशेने म्हणजे अस्तरचं मेन फॅब्रिक आणि ब्लाऊज पीसचं मेन फॅब्रिक आत गेलं, उलट दिशेने गळ्याच्या बाजूला टिप मारली, फक्त गळ्याच्या बाजूला मारायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. उलट केलं, आता याला सरळ बाजू आता वरती आली. आता काय करायचं, अस्तरच्याच बाजूने लगेच गळ्याच्या बाजूला टिप घालून घ्यायची. म्हणजे मी दोन्हीचं सांगितलं कारण तुमच्या व्यवस्थित लक्षात यावं म्हणून. जर काही अडचण नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा या व्हिडिओबद्दल तुम्हाला. आता कटोरी ब्लाऊजला आपण अशाच प्रकारे कुठेही गोट पायपिंग न घालता दोन्ही गळे अगदी फिनिशिंगमध्ये. तर तुम्हाला यामध्ये अडचण कुठे येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही आईपट्टी आणि हुकपट्टी बनवणार आहात ना, त्यावेळेस थोडी प्रॉब्लेम येणार आहे. ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणार आहे. आईपट्टी आणि हुकपट्टी बनवताना काय प्रॉब्लेम येणार आहे तो, आणि म्हणजे आईपट्टी हुकपट्टी थोडीशी वेगळ्या प्रकारे बसवायची आहे. तर आता बघा मस्त 6 गोट न घालता गळ्याचे 2 पार्ट आहेत ना आपण रेडी केलेले आहेत. आता हे जॉईंट कसे करायचे बघा, इथं गोट घातलेलं नाही, गळा पॅक झालेला आहे. कटोरीला पण तसंच आहे. तर कटोरी अशा प्रकारे उलट दिशेने बघा जोडत जायचं खालीपर्यंत, आणि खालीपर्यंत कटोरी जोडत गेलं की पुन्हा फिरवायचं आणि त्याच्यावरून दाबटीप मारायची. पहा लक्ष देऊन. हा मस्त असा आपला गळा आता कुठेही गोट न घालता पूर्णपणे रेडी झाला, म्हणजे कटोरीचा पण आणि साईड पार्टचा पण. तर पूर्ण गळा पहा गोलाकार शेपमध्ये, कुठेही शोल्डर वगैरे डाऊन होत नाहीये. तर या गळ्याला तुम्ही लेस पण बसवू शकता, तर मी नंतर बसवून दाखवते कशी बसवायची ते. आता दुसरा गळा पण अशाच प्रकारे मी तुम्हाला पूर्णपणे शिलाई करून दाखवते. तर कटोरी जोडायची, कटोरी फिरवायची ओपन करून पहा अशा प्रकारे कुठेही धागा न तोडता, आणि त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची. तर हा गळा पण रेडी झालेला आहे. तर याला पण तुम्ही लेस लावू शकता, तर दाखवते मी तुम्हाला लेस लावून. तर ही लेस तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिलाई झाल्यानंतर पण लावू शकता. ही गोष्ट शोल्डर वगैरे जोडल्यानंतर पण ही लेस मागच्या आणि पुढच्या गळ्याला डायरेक्ट लावू शकता. परंतु मी डायरेक्ट स्पेशल दाखवलेला आहे. तुम्ही डायरेक्ट पण बघा, जर पाठीमागचा पार्ट इथं जोडलेला असता शोल्डरला, तर तुम्ही डायरेक्ट पण पाठीमागच्या भागाला लेस लावत गेला असता. ओपन स्पेशल लावायची काहीही गरज नाही. परंतु मी दाखवलेला आहे बघा, गळा कसा गोलाकार शेपमध्ये आलेला आहे, कुठेही शोल्डर डाऊन होत नाहीये किंवा मुंड्याच्या बाजूला गळा झुकत नाहीये. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तर गळा आता रेडी झाला. आता कटोरीची शिलाई केल्यानंतर पण बघा, म्हणजे कटोरीचा टक्स मारला ना तरी देखील गळा झुकत नाही. तुम्हाला एक बनवून दाखवते. हे पहा, कटोरी अशा प्रकारे टक्स, आडवा टक्स, उभा टक्स आखून घ्यायचा आणि टिप घालून घ्यायची, आणि घातल्यानंतर बघा कुठेही डाऊन होणार नाही गळा. पहा
कुठेही गळा डाऊन झालेला नाही. आता आपल्याला प्रॉब्लेम कुठे येणार आहे, मी म्हटलं होतं तुम्हाला आयपट्टी आणि हुकपट्टी बनवता. आता योगपट्टीवर हे पहा, गळे एकमेकावरती ठेवून दाखवते किती मस्त आणि गोलाकार आलेला आहे गळा, कुठेही झुकत नाही, एवढा छान आलेला आहे. तर आयपट्टी आणि हुकपट्टी बसवताना प्रॉब्लेम कसा येणार आहे ते पण दाखवते. हे पहा, शोल्डर जर जॉईंट असतं केलं असतं आणि लेस बसवली असते ते चाललं असतं, काहीच अडचण नव्हती. आता हुकपट्टी बनवून दाखवते. तर पहा, इथं अर्धा इंच आपल्या बाजूला फोल्ड करायची हुकपट्टी आपल्या बाजूला थोडी फोल्ड करायची आणि खालच्या बाजूने पण पहा आतल्या साईडला फोल्ड करायची, वरच्याच बाजूला करायची आहे. आता दाबटीप मारायची आणि ही पट्टी पूर्णपणे आत जॉईंट करून द्यायची. जर वेळेस आपण काय करतो, ज्यावेळेस आपण गोट किंवा पायपिंग बनवतो त्यावेळेस काय करतो, पट्टी जी आहे ती गोट पायपिंग बनवायच्या अगोदरच लावून घेतो. म्हणजे योगपट्टी वगैरे जोडून झाली, कटोरी वगैरे जोडून झाल्यानंतर आपण आयपट्टी हुकपट्टी बनवतो आणि नंतर गोट घालतो. परंतु आता काय केलेलं आहे, आपण अगोदर गळा तयार करून घेतलेला आहे आणि आयपट्टी हुकपट्टी नंतर बसवली आहे. तर काहीच अडचण आली नाही. पहा, मस्तपैकी आयपट्टी बनवून झालेली आहे. आता हुकपट्टी कशी बनवायची, हुकपट्टी बनवून झालेली आहे, आयपट्टी कशी बनवायची ते पण दाखवते तुम्हाला. आता ही पट्टी आपण आतून वरती जोडली. पहा, काय केलं, आतून वरती जोडली आणि टक्स मारले. तर ह्याला पण अर्धा इंच वरच्या बाजूने आणि अर्धा इंच खालच्या बाजूने बघा मी काय केलं, फोल्ड केलं. थोडंसं राहिलं होतं दाखवायचं माझं. हे पहा, अशा प्रकारे अर्धा इंच खालच्या आणि वरच्या बाजूने फोल्ड केलं की ही पट्टी पण बसून जाते. म्हणजे आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी दोन्ही पट्ट्या बनवताना काहीच प्रॉब्लेम आलेला नाही, गळा आपण अगोदर तयार केला तरी. आता शोल्डर जॉईंट केलं नंतर पण तुम्ही काय करू शकता, याला लेस बसवू शकता. तर अशा प्रकारे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्टला मी काय केलेलं आहे, गळे तुम्हाला गोट पायपिंग न घालता तयार करून दाखवलेले आहेत.